नमस्कार, मी पद्मजा. द परफेक्ट प्लेट मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण एक सुंदर अशी मसाला दूध रेसिपी पाहणार आहोत आणि यासाठी लागणारा मसाला मी तुम्हाला घरी कसा बनवायचा तेही सांगणार आहे. चला तर मग पाहूया. आपल्याला लागणार आहे 3 चमचे साखर, केशर दूध मसाला, थोडीशी चारोळी, त्यानंतर वेलची आणि या टरबूजाच्या बिया आहेत ज्या ऑप्शनल आहेत, त्यानंतर मनुके, थोडासा पिस्ता जो की खारवलेला नसावा, त्यानंतर थोडेसे आपल्याला लागणार आहेत बदाम आणि थोडेसे काजू, हे पण ऑप्शनल आहे. चला मग रेसिपी सुरू करूया. या ठिकाणी मी 3 कप दूध घेतलेलं आहे, जे की फुल क्रीम दूध किंवा फुल फॅट दूध असंही म्हणू शकता. आता आपण या 3 चमचे साखर जी मेजरमेंटनुसार घेतली होती ती घालून घेऊया. जर तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही एखादा स्पून अजून पण वाढवू शकता. हे मिक्स केल्यानंतर आपल्याला एक 8 ते 10 मिनिट दूध व्यवस्थित कमी गॅसवर उकळवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. त्यासाठी लागणार आहेत थोडेसे बदाम, थोडेसे काजू जे की पूर्णपणे ऑप्शनल आहेत. त्यानंतर आपण घालणार आहोत यामध्ये पिस्ता जो न खारवलेला हवा आहे. त्यानंतर आपण घालूया थोडीशी वेलची, ज्या की वेलचीच्या बिया पण म्हणू शकतो आपण. आता हे सर्व आपण मिक्सरमधून एकजीव करून घेऊया व्यवस्थित. तर या इथे आपलं मिश्रण थोडंसं जाडसर झालेलं आहे, तर आपण याला मिक्सरमधून परत एकदा व्यवस्थित फिरवून घेऊया. येस, आपलं एकदम परफेक्ट असं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण दुधाकडे येऊया. आपलं दूध इथे व्यवस्थित उकळून झालेलं आहे, एक साधारण 8 ते 10 मिनिट, तुम्ही पाहू शकता. आता आपण यामध्ये जो मसाला बनवला होता तो साधारण 3 ते 4 चमचे यात टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याला आपण एक 4 ते 5 मिनिट चांगलं उकळवून घेऊया आणि छान कलर आणि फ्लेवरसाठी आपण यात केसर मसाला टाकणार आहोत. केशरमुळे काय होतं, याला एक स्पेसिफिक सुंदर असा फ्लेवर येतो जो की खूप अप्रतिम असतो आणि छान रंगसुद्धा येतो. तुम्ही पाहू शकता थोडासा रंग येतो याला. व्यवस्थित उकळल्यानंतर आपण यात थोडेसे बिया घालणार आहोत टरबूजाच्या, त्यानंतर चारोळी थोडीशी आणि आपल्या आवडीनुसार मनुके. मला जास्त नाही आवडत त्यामुळे मी थोडेसेच टाकते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि याला बस 1 मिनिटासाठी आपल्याला थोडंसं मंद गॅसवर उकळवून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर फायनली आपलं मसाला दूध बनवून तयार आहे. अतिशय अप्रतिम असा याचा सुगंध येत आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. टेस्टसाठी ही अतिशय जबरदस्त लागतं हे. तुम्ही प्लीज ट्राय करून बघा. आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ही स्पेशल रेसिपी असेल माझी. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. परत भेटूया अशाच एका सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा आणि खात रहा.